अगदी आणखीन 1000 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय प्रसादजी कतोरे साहेब यांच्या माध्यमातून विनंती असेल प्रसाद दादा आपण देखील मुख्य मंचावरती यायचं आहे. प्रदीपजी भोईर यांच्या मार्फत देखील ऑनलाईन 1000 रुपये ट्रान्सफर देखील केले गेले आणि विजय गीते यांचे मोठे बंधू विकासजी गीते यांच्या मार्फत 5000 रुपये कॅश प्राइज ऑनलाईन केले गेले. अगदी आजच्या दिवसामध्ये खूप चांगला व्यावसायिक खेळ दर्जा खेळी केली. अगदी टार्झन ऑफ भादाने या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला नाव देखील दिलं गेलं आणि त्याच प्रकारची खेळी मी विनंती करेन सामनावीरचा पुरस्कार देखील सुपूर्द करायचा आहे विजय यांना. मी विनंती करेन संघाचे संघमालक दिनेश दादा भोईर आपल्या शुभ हस्ते सामनावीरची जी भव्य अशी ट्रॉफी ती द्यायची आपण. तर विजय आपण नका प्लीज 2 मिनिटांचा कालावधी आम्हाला द्यायचा आहे. अगदी करत होता 11 बॉल 27 ची आवश्यकता होती. तू मैदानामध्ये आला काय सिच्युएशन होती मनामध्ये अगदी कोणतं धाडस केलं होतं मनामध्ये काय रणनीती होती? मला कॉन्फिडन्स होता माझ्यावर की अगदी तुला देखील तेवढाच कॉन्फिडन्स होता मात्र बाहेरून जे प्रेक्षक वर्ग फलंदाजी पाहण्यासाठी आले होते तुझी त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होता की ज्या वेळेस विजय मैदानामध्ये येईल त्यांना जाऊ दे. अगदी आज तुझी फलंदाजी पाहत असताना मला देखील कॉन्फिडन्स होता की विजय गीते ज्या वेळेस मैदानामध्ये येईल त्यावेळेस अगदी हे सिच्युएशन पूर्ण चेंज होणार आहे आणि तू करून दाखवलास. आज संघ अंतिम विजेता ठरला. अगदी काय जल्लोष असेल? जल्लोष असेलच पण प्रेक्षकांचं प्रेम आहे त्यांच्यामुळे बॅटिंग केली मी त्यांचा कॉन्फिडन्स मला धन्यवाद मला ताकद आली. तर नक्की शुभेच्छा असतील या सामन्यातील सामनावीर आपण पाहिलात तर नक्कीच भाऊसाहेब यांच्या मार्फत देखील तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज आपण पाहताय विजय गीते. अगदी आपण पाहताय विकास दादा गीते विजय गीते यांचे मोठे बंधू त्यांनी अगदी दुपारच्या सत्रामध्ये 5000 रुपये बक्षीस कबूल केलं होतं मात्र यावेळेस आपल्या छोट्या बंधूची फलंदाजी मनापासून आवडली आणि अगदी खूप चांगली खेळी केली त्याबद्दल तब्बल 10,000 रुपयाचे कॅश प्राइज आपण पहा. अगदी काय स्तर आपण पाहता आणि खूप चांगली कामगिरी म्हणावी लागेल आपल्या छोट्या बंधूला खूप चांगला सपोर्ट करत असताना. आणि ललित राणे विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती या. आपलं देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. दिनेश दादा भोईर मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ती कॅश प्राइज देखील सुपूर्द करायचं आहे. तर नक्कीच आपण पाहता ललित राणे यांना देखील हे कॅश प्राइज सुपूर्द केलं जात आहे. अगदी या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 5 गावांचा समावेश होता. ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण पाहिली आणि सेमीफायनल नंबर 2 ची सामनावीरची जी ट्रॉफी आहे ती देखील आपण देऊयात. तर नक्की सेमीफायनल 2 चा सामनावीरचा पुरस्कार विश्वास जाधव विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. विश्वास जाधव सेमीफायनल नंबर 2 चा सामनावीरचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय भावेशजी कतोरे साहेब आपल्या शुभ हस्ते मी विनंती करेन सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. तब्बल 33 धावांची खेळी केली एक वादळी खेळी आणि आपल्या संघाला मेगा फायनल मध्ये प्रवेश करून दिला. सामनावीरचा पुरस्कार आपण पाहता. त्यानंतर आपण पाहूयात अगदी 5 गावांचा समावेश ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व 2 जीपीएल सीझन 2 अगदी 5 गावांचा समावेश होता. भादाने आतकोली जुपाडा चिंबीपाडा आणि शेरेकरपाडा या 5 गावांमधून अगदी सर्व युवकांना एकत्रित आणण्याची एक खूप मोठी चांगली संकल्पना पर्व 2 मध्ये अगदी त्याच जल्लोषाने ही स्पर्धा पार पाडताना आपण पाहिलीत. अगदी 2 दिवसांची स्पर्धा आणि खूप चांगला आयोजन नियोजन या भादाने नगरीमध्ये आकारलं गेलं. अगदी एक खूप चांगला प्रतिसाद अगदी या 5 गावांमधून नागरिकांचा राहिला आणि अगदी जे लेजंड क्रिकेटर आहेत त्यांनी देखील खूप चांगला सपोर्ट केला. यंगस्टरना अगदी चांगल्या प्रकारचा खेळ या मैदानावरती करण्याची संधी दिली आणि अगदी त्याच प्रकारे ही स्पर्धा आपण घडवली. मात्र त्या स्पर्धेसाठी जे पॅकर्स होते ज्यांनी संघ घेतले अगदी त्यांचे देखील मनपूर्वक आभार.
श्री छत्रपती स्पोर्ट्स संघाचे संघमालक सन्माननीय प्रसादजी सुनीता सुभाष कतोरे यांनी हा संघ घेतला आणि आपण पाहिलात उपविजेता संघ राहिला. त्यानंतर क्षितिज वॉरियर्स दिनेशजी मारुती भोईर साहेब, जय दुर्गा ब्लास्टर यांच्या माध्यमातून आपण पाहिलात तर नरेशजी राऊत व प्रतीक राऊत, आणि जय दुर्गा लायन्स दिनेशजी ठाकरे व शैलीजी जाधव यांचा संघ, विकास चॅलेंजर प्रीतम राऊत सर यांचा हा संघ, एबी पॅन्थर्स आपण पाहिलात अक्षयजी भोईर आणि प्रमोदजी सपाट. त्यानंतर द लायन्स प्रतीक कतोरे व महेशजी वावरे. अगदी या सर्व संघ मालकांचे देखील आभार मानेन की ज्यांनी या स्पर्धेसाठी संघ उपलब्ध केले आणि अगदी खेळाडूंसाठी आपण अगदी खूप चांगली पर्वणी आणलीत. तर नक्कीच विकासदादा गीते यांनी तब्बल 10,000 रुपये विजय गीते यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले देखील. अगदी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अगदी खूप चांगला सपोर्ट. अगदी त्यांचा छोटा भाऊ अगदी गावाच्या नावासाठी नेहमीच आपण पाहता पीटीसी मध्ये देखील बादानी संघ खेळतोय आणि यावेळी जर पाहिले गेला तर ही प्रीमियर लीग खेळत असताना खूप चांगली सपोर्ट घरच्यांचा सपोर्ट आपण पाहताय. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण दाखवायचा. अगदी ऑनलाईन आपण पाहता आजचं ट्रान्झॅक्शन संपूर्ण दिवसामध्ये. नक्की धन्यवाद दादा, आपण खूप चांगला सपोर्ट केलात विजय. आणि त्यानंतर आपण पाहता या स्पर्धेसाठी खूप आर्थिक सहाय्य आपण पाहिलं. अगदी देणगे असेल, त्यानंतर वस्तुरूपी असतील, अगदी खूप चांगल्याचं मार्गदर्शन. अगदी या स्पर्धेमध्ये आपण 2 दिवस पाहिलात कित्येक मान्यवर स्पर्धेला भेट देत असताना या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं सामनावीरसाठी जी ट्रॉफी होती ती ग्रामपंचायत मधून आली होती. अगदी जर या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायतचं देखील खूप चांगलं योगदान. प्रत्येक गावामध्ये आतापर्यंत बहुतेक आम्ही खूप ठिकाणी समालोचनाला जातो, मात्र ग्रामपंचायतकडून या प्रकारची स्पर्धा आपण पाहिली नाही आणि खूप चांगलं अगदी एक योगदान म्हणावं लागेल या संपूर्ण कमिटीचं. आणि संपूर्ण विद्यमान सदस्य उपसरपंच असतील, त्यानंतर भाऊसाहेब असतील, संपूर्ण कमिटीचा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कोल्ड्रिंक्स आपण पाहताय सन्माननीय विनायकजी पष्टे. त्यानंतर ज्या सामनावीरसाठी आपण केकची पेस्ट्रीज पाहिली तेजाची घडविंदे आकाशजी विषे आणि जयजी राऊत यांच्या मार्फत. त्यानंतर आपण या भव्य दिव्य ट्रॉफीज पाहताय मॅन ऑफ दी सिरीज ज्यांच्या मार्फत उपलब्ध झाली पंकजी भोईर व सूरजजी शेलार साहेब. उत्कृष्ट गोलंदाजसाठी ज्यांनी ट्रॉफी उपलब्ध केली प्रवीणजी जाधव साहेब. आणि जे शूज आपण पाहता प्रवीणजी जाधव मंगलजी जाधव साहेब यांच्या मार्फत. संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी व्यवस्था आपण पाहिलीत आणि लाईव्हची व्यवस्था आपण जर पाहिलीत तर विद्यमान उपसरपंच सन्माननीय नितीनजी शेलार साहेब यांच्या मार्फत लाभली. या सर्व देणगीदारांच्या या सर्व दानशूर दात्यांचे मनपूर्वक आभार. आणि सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोठा मोलाचं सहकार्य लाभला. आपलं देखील मनपूर्वक आभार. सन्माननीय प्रदीपजी भोईर यांचं देखील खूप सहकार्य लाभलं आणि संपूर्ण या 5 गावांमधून खूप चांगला सपोर्ट दिला गेला. आणि 7 संघ आपण पाहता खेळताना मात्र 2 संघांना इथून यश मिळालं. सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेब पडग्याचा बुलंदाबाद त्यांच्या मार्फत देखील आपण पहिल्या दिवसामध्ये भेट देताना पाहिलं. त्यांचं देखील खूप सहकार्य स्पर्धेला. तर नक्कीच आपण वळूयात ज्यांनी या स्पर्धेसाठी संघ ज्यांनी खेळाडूंना संधी दिली आणि अगदी श्री छत्रपती स्पोर्ट्सचे संघ मालक सन्माननीय प्रसादजी सुनीता सुभाष कतोरे. मी विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एक शाही सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान श्री छत्रपती स्पोर्ट्स संघाचे संघ मालक सन्माननीय प्रसादजी सुनीता सुभाष कतोरे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मी विनंती करेन विद्यमान भाऊसाहेब ग्रुप ग्रामपंचायत भादाने आतकोली जुपाडा चिंबेपाडा शेरेकरपाडा आपल्या शुभ हस्ते
श्री छत्रपती स्पोर्ट्स संघाचे पॅकर संघमालक सन्मान्य प्रसादजी सुनीता सुभाष कतोरे यांचा इथून यथोचित मान सन्मान करायचा आहे. अगदी आपण पाहता प्रसाद दादा यांचा यथोचित मान सन्मान करत असताना अगदी जर प्रसाद दादा यांचा देखील मनाचा मोठेपणा आपण पाहिलात. अगदी विजय गीते प्रतिस्पर्धी विरोधी संघामध्ये खेळत होता आणि संघ त्यांचा पराभूत झाला तरी देखील त्यांच्या मार्फत त्याच्या खेळाला दाद म्हणून 1000 रुपयाचे कॅश प्राइज देताना आपण पाहिलात. त्यानंतर आपण पाहिलं तर त्यानंतर आपण पाहताय जयरामजी जाधव विजय गीते यांचे मामा त्यांनी देखील विजय गीतेसाठी आपण पाहताय तब्बल 5000 रुपयाचे कॅश प्राइज देत असताना आजच्या दिवसामध्ये जर विचार करायचा झाला तर विजय गीतेने अगदी प्रेक्षकांचीच नव्हे तर अगदी संपूर्ण मान्यवरांची संपूर्ण खेळाडूंची आणि अगदी या 5 गावातील नागरिकांची देखील मने जिंकली आहेत. त्यानंतर आपण क्षितिज वॉरियर संघाचे संघमालक सन्मान्य दिनेशजी मारुती भोईर साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन नितीनजी शेलार आपले शुभ हस्ते यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर जय दुर्गा ब्लास्टर संघाचे संघमालक नरेशजी राऊत व प्रतीक राऊत विनंती करेन आपण देखील मुख्य मंचावरती यायचं आहे. एक विशेष सन्मान चिन्ह आपण पाहताय संघमालकांसाठी. मी विनंती करेन प्रदीपजी भोईर आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. आपण पाहताय दोन्ही संघमालक जय दुर्गा ब्लास्टर संघाचे नरेशजी राऊत व प्रतीकजी राऊत जय दुर्गा ब्लास्टर संघाचे संघमालक. त्यानंतर जय दुर्गा लायन्स संघाचे संघमालक सन्माननीय दिनेशजी ठाकरे व शैलेशजी जाधव यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. जय दुर्गा लायन्स संघाचे संघमालक दिनेशजी ठाकरे व शैलेशजी जाधव यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मी विनंती करेन भाभीजी कतोरे आपल्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर विकास चॅलेंजर संघाचे संघमालक सन्माननीय प्रीतमजी राऊत साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. तर नक्कीच पंकज दादा सपाट आपण पाहता विकास चॅलेंजर संघाचे पॅकर यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मी विनंती करेन महेशजी वावरे साहेब विद्यमान सदस्य ग्रामपंचायत भादाने अतकोली झुपाडा चिंबेपाडा शेरेकरपाडा यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय. त्यानंतर एबी पॅन्थर संघाचे संघमालक अक्षयजी भोईर व प्रमोदजी सपाट यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. एबी पॅन्थर संघाचे संघमालक अक्षयजी भोईर व प्रमोदजी सपाट. मी विनंती करेन संदीपजी चव्हाण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचा. अक्षयजी भोईर व प्रमोदजी सपाट एबी पॅन्थर संघाचे संघमालक. चला विनंती असेल लगेचच यायचे आपण.
माईची उबदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भव्य असं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं. त्यानंतर द लायन्स संघाचे संघ मालक सन्माननीय प्रतीकजी कतोरे व महेशजी वावरे आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन नितीनजी शेलार आपल्या शुभ हस्ते रघुनाथजी कतोरे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. द लायन्स संघाचे संघ मालक आपण पाहता प्रतीकजी कतोरे व महेशजी वावरे यांचा संघ आपण खेळताना पाहिला या स्पर्धेमध्ये. आणि सर्व संघ मालकांचे मनपूर्वक आभार. आपण GPL सीझन 2 पर्व 2 मध्ये खूप चांगला सपोर्ट केलात. आपण संघ घेतलेत, खेळाडूंना खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि अगदी क्षितिज वॉरियर संघाला आज संध्याकाळी रात्रीची मेजवानी असेल संघ मालक आदरणीय दिनेशजी मारुती भोईर साहेब यांच्या मार्फत संपूर्ण संघाला अगदी दिग्गज अशी मेजवानी असेल. त्यानंतर अगदी या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलात तर GTC लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रेक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून एक खूप मोठी वाहिनी GTC लाईव्ह स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मी विनंती करेन सूरज दादा आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि अगदी या प्रीमियर लीग साठी 3 टुर्नामेंट ज्यांनी कॅन्सल केला नरेश दादा राऊत यांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी आले. तर मी विनंती करेन नरेश दादा राऊत आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. GTC लाईव्ह स्पोर्ट्सचा चे प्रोप्रायटर सुरेश दादा आपण पाहताय. अगदी कित्येकदा आपण पाहताय खेळाडूंना असतील त्याचप्रमाणे आमच्यासारखे समालोचक असतील पंच असतील यांना नेहमी पडद्यावरती आणण्याचं काम पडद्याच्या मागून करणारे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलात. खूप मोठी वाहिनी खूप चांगली वाहिनी GTC लाईव्ह स्पोर्ट्स. आणि या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर 3 दिवस जे पंच उपलब्ध झाले होते त्या पंचांचा मनपूर्वक आभार असतील आयोजन कमिटीच्या मार्फत. मी विनंती करेन मंडप डेकोरेटर्स आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विश्वास जाधव विनंती असेल आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अगदी ही स्पर्धा आपण पाहता हे मैदान ज्यांनी सुसज्ज मैदान खूप चांगल्या रीतीने सजवलं अगदी मुख्य मंच असेल त्यानंतर संपूर्ण मैदानाला आपण पाहताय खूप चांगल्या रीतीने सजवलं. मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर यांचा देखील यथोचित मान सन्मान केला होता. मी विनंती करेन विश्वास जाधव आपले शुभ हस्ते यथोचित मान सन्मान करायचा आहे. माईची उबदार शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आपण पाहताय. AV स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर आदेशदादा गीते आणि विनयदादा गीते यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी ज्यांनी बॅट उपलब्ध केली मी सचिनजी गाणे विनंती करेन आपले शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. विनयदादा गीते आणि आदेशदादा गीते विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अगदी या स्पर्धेसाठी देखील या दोन्ही मान्यवरांची खूप मेहनत आपण पाहिली. अगदी संपूर्ण 2 दिवसांमध्ये मेहनत पाहायला देखील मिळाली आणि या आधी देखील खूप मेहनत या दोन्ही बंधूंनी घेतली. AV स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खूप चांगला ब्रँड ज्यांनी तयार केला. अगदी कित्येक प्लेयर्स आपण पाहिलं तर AV स्पोर्ट्स AV का बल्ला मचाता है हल्ला. सन्माननीय प्रवीणजी जाधव साहेब विनंती करेन आपण देखील मुख्य मंचावरती या ज्यांच्या मार्फत उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज दिले गेलेत. दानशूर दादा प्रवीणजी जाधव आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रवीणजी जाधव विनंती करेन आपण यायचं आहे.
मालिकावीर सूरजजी शेलार साहेब यांचा देखील यथोचित केला जातोय. सूरजजी शेलार विनंती करेन आपण देखील आपला सन्मान स्वीकारा. मी विनंती करेन आदेश घेते विनंती करेन आपल्या शुभ असते शुभ सन्मान करायचा आहे. सूरजजी शेलार साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण पाहताय ज्यांच्या मार्फत मालिकावीरची जी भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहताय. कूलर ज्यांच्या मार्फत उपलब्ध झाला. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी जल व्यवस्था केली. जल है तो कल है. अगदी पाणी व्यवस्था केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. मी विनंती करेन मंगलजी जाधव साहेब आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय मंगलजी जाधव विनंती करेन आपण सन्मान स्वीकारा. राजा जाधव विनंती करेन आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. आपल्या देखील शब्द सुमनांनी मनपूर्वक आभार. तर आपण नक्कीच बक्षीस वितरणाकडे वळूयात. मात्र जर पाहिलं गेला तर सेमीफायनलच्या अगोदरचे सामने खेळलेत तोपर्यंतच खेळाडूची जी खेळी होती अगदी फलंदाजी असो गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो ज्या धावा जे विकेट किंवा क्षेत्ररक्षण केला ते सेमीफायनलच्या अगोदरच्या सामन्यांपर्यंतच गृहीत धरल्या गेल्या. याची नोंद घ्यायची आहे. सन्माननीय आदरणीय सुभाषजी कतोरे साहेब विनंती करेन आपण देखील मुख्य मंचावरती लगेचच विराजमान व्हायचा. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. या स्पर्धेमधील जीपीएल सीझन 2 पर्व 2 मधील उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल गेस करू शकताय का? या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज अगदी जर पाहिलं गेला तर खूप मोठी बॅटल होती. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर करण चे देखील 8 विकेट होते, जतीनचे देखील 8 विकेट होते. मात्र या दोन्ही गोलंदाजांना मागे टाकून पुढे गेला गोलंदाज या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. जीपीएल सीझन 2 मधील उत्कृष्ट गोलंदाज भावेश पाटोळे ज्याने तब्बल 9 विकेट्स घेतल्या. उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहता श्री छत्रपती स्पोर्ट्स संघामधील भावेश पाटोळे जीपीएल सीझन 2 मधील उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहता. उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे शूज होते जर पाहायचं झालं तर शूज आपण आपल्या साईजचे घ्यायचे आहेत. तुम्हाला कॅश प्राइज देण्यात येते. मी विनंती करेन नितीनजी शेलार साहेब आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब द्यायचा आहे.
त्याचप्रमाणे भावेश म्हणत असेल आपण थांबा. तर नक्कीच संघाचे संघ मालक भावेशजी कदुरे साहेब यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज आपण पाहताय. प्रवीणजी जाधव यांच्या मार्फत उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज साठी हे पैसे कॅश प्राइज मी विनंती करेन प्रदीपजी भोईर आपल्या शुभ हस्ते द्यायचे. टाळ्या वाजवायच्यात. अगदी संपूर्ण GPL सीझन 2 मध्ये खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी करणारा GPL सीझन 2 मधील उत्कृष्ट गेस करायचं आपण कोण असेल. 2 खेळाडूंमध्ये हे बॅटल रंगलं होतं आणि जर पाहिजे गेला तर अगदी उत्कृष्ट फलंदाज GPL सीझन 2 मधील सरताज ठरला. इथून उत्कृष्ट फलंदाज स्वप्नील विनंती असेल आपण यायचंय. सॉरी राकेश जाधव उत्कृष्ट फलंदाज ज्याने तब्बल 106 धावा जोडल्या. 271च्या स्ट्राइक रेटने खेळत होता आणि अगदी जर पाहिलं गेला तर खूप चांगली खेळी त्याच्या माध्यमातून. विनंती करेन एव्ही स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जी बॅट आणि त्यानंतर विद्यमान भाऊसाहेब विनंती करेन आपले शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज ची जी ट्रॉफी आहे ती आपण पुरस्कृत करायची आहे. मी विनंती करेन तर नक्कीच या स्पर्धेमधील GPL सीझन 2 मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल. क्षेत्ररक्षक ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व 2 मधील विजय गीते. मी आपले शुभ हस्ते आणि सूरजजी चव्हाण संदीपजी चव्हाण यांचे शुभ हस्ते आपण पाहताय. या स्पर्धेमधील उपविजेता संघ आपण पाहिलात खूप चांगली खेळी केली. शेवटच्या क्षणाला अपयश आला. संघाचे संघ मालक सन्माननीय प्रसादजी सुनीता सुभाष कतोरे यांचा हा संघ आपण पाहिलात खेळ करत असताना श्री छत्रपती स्पोर्ट्स विनंती करेन संपूर्ण संघाला आपण मुख्य मंचावरती यायचा. GPL सीझन 2 मधील उपविजेता संघ श्री छत्रपती स्पोर्ट्स. अगदी आप्पांचं खूप चांगला सपोर्ट होता या संघाला आपण पाहिलात. आणि अगदी जर पाहिलं गेलं तर आवाजच खरा तर विजय आप्पांचा अगदी थोडाशी निराश आहेत. उपविजेता ठरलेत. आप्पांच्या चेहऱ्यावरती आपण पाहताय तर स्मित असे दिसत नाही. आप्पा आपण थोडस असायचं स्माइल द्यायची. आप्पा आपणास विनंती असेल गोड स्माइल द्या. संपूर्ण 2 दिवस जर पाहिले तर आप्पांच्या चेहऱ्यावरती खूप चांगली स्माइल होती. उपविजेता संघ आपण पाहताय श्री छत्रपती स्पोर्ट्स.
2 दिवस लगातार आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आप्पांची हजेरी होती. औरंगजेब रडला होता कारण त्याच्यासमोर दरबारामध्ये आवाज चढून त्याला श्री छत्रपती शिवाजी राजा नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. जळून देखील तासर अजमल कसाब रडला होता कारण त्याची मान धरून त्याला तुकाराम उमले नडला होता. सांगा उडून जगाला की नडणारा फक्त हिंदू होता. जय जिजाऊ जय शिवराय, फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जळणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला निघून जाणार. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. तर नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमधील उपविजेता संघ श्री छत्रपती स्पोर्ट्स वेल प्लेड. सर्व मान्यवरांना विनंती करेन आपले शुभ हस्ते मी विनंती करेन सुभाषजी कतोरे साहेब आणि भालचंद्रजी जाधव साहेब. विनंती असेल आपण उभे राहत असताना महाराजांची मूर्ती याची देखील नोंद घ्यायची आहे. अगदी जगात भारी 19 फेब्रुवारी देखील लवकरच मित्रांनो येते. आप्पांना विनंती असेल आप्पा प्लीज आपण विनंतीला मान द्यायचा आणि मुख्य मंचावरती यायचं. आप्पा या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य आप्पांचं राहिलं. अगदी कालच्या अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आपण जर पाहिलात तर आप्पा अगदी संपूर्ण दिवस या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आप्पांचं खूप मोठं सहकार्य. विनंती करेन आप्पा आपण मुख्य मंचावरती या. शाही सन्मान आपण करत आहोत. सन्माननीय सुभाषजी कतोरे सर्वांचे लाडके आप्पा यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मी विनंती करेन संपूर्ण कमिटीकडून यथोचित मान सन्मान केला जातोय. सर्वांचे लाडके आप्पा आपण पाहताय. अगदी आप्पा संपूर्ण या यंगस्टर्सना या युवा पिढीला नेहमीच आप्पांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन असतं. रुपेशजी राऊत विनंती करेन आपण देखील मुख्य मंचावरती या. रुपेशजी राऊत आणि जयजी राऊत विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचंय. विश्वास जाधव आपणास देखील विनंती. मनोजजी कडू, प्रतीक राऊत विनंती करेन संपूर्ण टीम. केतन भांगरे असतील संपूर्ण टीमच्या माध्यमातून इथून आपण पाहताय यथोचित मान सन्मान केला जातोय. सर्वांचे लाडके सुभाषजी कतोरे सर्वांचे लाडके आप्पा यांचा यथोचित शाही सन्मान आपण पाहता. मुख्य मंचावरती मायची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आप्पांचा यथोचित मान सन्मान आपण पाहताय. आप्पांचं या स्पर्धेसाठी खूप मोठं मोलाचं सहकार्य आपण पाहिलं. तर नक्कीच लेजेंडरी क्रिकेटर भालचंद्रजी जाधव साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातो. विनंती करेन आपण लगेचच मुख्य मंचावरती या. सन्माननीय भालचंद्रजी जाधव. विनंती करेन भालचंद्रजी जाधव आपण मुख्य मंचावरती यायचंय. लेजेंडरी क्रिकेटर आपण पाहता. महेशजी वावरे विनंती करेन आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेशजी वावरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहता लेजेंडरी क्रिकेटरचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आपण पाहता यथोचित मान सन्मान करत असताना नरेशजी राऊत आणि महेशजी वावरे यांच्या शुभ हस्ते. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी हॅलो हॅलो चेक यस
हॅलो चेक. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी हॅलो चेक. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी कोणाचाही सन्मान करायचा जर राहिला असेल तर संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून तसेच ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व 2च्या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतोय. उमेशजी कांबळे विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचंय. तर नक्की सुभाजी कतोरे साहेब आप्पा यांच्या माध्यमातून देखील श्री छत्रपती स्पोर्ट्सला देखील मेजवानी असेल. नक्कीच आपण पाहता यथोचित मान सन्मान अगदी कोणाचाही सन्मान करायचा राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय. आणि सन्माननीय अमितजी गुप्ते साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. 2 दिवस ज्यांनी या स्पर्धेला आपली उपस्थिती नोंदवली आणि कट्टर समर्थक श्री छत्रपती स्पोर्ट्सचे ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक मॅचला सपोर्ट अगदी कट्टर समर्थन दिला. अमितजी गुप्ते यांचा यथोचित मान सन्मान आपण पाहता. माईची उपदार भगवी शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्ट. तर नक्कीच सर्वांना या स्पर्धेमधील ज्या पुरस्काराची आहे इथून वाट पाहतायत या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट खेळी गेली मालिका वीरासाठी 4 रेसर आहेत. अगदी जर आपण पाहिलात तर एका बाजूने केतन, शिवाजी, आदेश, स्वप्नील की विजय या 5 खेळाडूंमधून कोणता खेळाडू या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल ॲज अ गेस कोण गेस करू शकते का? गेस करायचं तर नक्कीच या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू जीपीएल सीझन 2 ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व 2चा सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीराचा किताब ज्याने पटकावला स्वप्नील ठरलाय जीपीएल सीझन 2 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू. विनंती करेन मी भावीजी कतोरे त्याचप्रमाणे सुभाजी कतोरे आणि आमचे इतर मान्यवर सर्वांना विनंती करेन आपले शुभ हस्ते पंकजी भोईर असतील संपूर्ण मान्यवरांना विनंती करेन. अगदी आपण पाहता या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू स्वप्नील कथोरे आपण पाहता. त्यानंतर मित्रांनो स्पर्धा पार पाडण्यासाठी आपण जर हे मैदान पाहिलं तर सन्माननीय सर्व आळशी परिवार असेल त्याचप्रमाणे विकासजी थेटे आणि संपूर्ण आळशी परिवार यांचं मनपूर्वक आभार असतील ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे आपण वळूयात या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ. हा संघ आपण पाहिलात सन्माननीय दिनेशजी मारुती भोईर साहेब उद्योजक 70-70 ग्रुप यांचा संघ क्षितिज वॉरियर्स जीपीएल सीझन 2 मधील अंतिम विजेता संघ आपण पाहिलात. क्षितिज वॉरियर्स विनंती करेन आपण अंतिम विजेता संघ संपूर्ण संघाला विनंती असेल आपण या. संपूर्ण हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. चला विनंती असेल सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते अंतिम विजेता संघाला इथून पुरस्कृत केलं जातं. भव्य दिव्य आपण ट्रॉफी पाहताय तब्बल 4.5 ते 5 फुटाची ट्रॉफी आपण पाहताय. भव्य दिव्य अशी ट्रॉफी वॉल प्लेट
आणि अगदी इथेच हा कार्यक्रम संपन्न झाला हे जाहीर करतो. धन्यवाद.